Co-powered by Techno. अरे जीवन छोटस आहे. उद्या गुलाब पाटील आहे किंवा नाही, जसा आमचा गोसावी चालला गेला, आमचा कार्यकर्ता चालला गेला. काय सांगता येतं, गुलाबराव पाटील आज बोलतोय उद्या नाहीये. पण तुमचं जर काम करून गेलो तर आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये राहील की गुलाबराव पाटील सारखा एक आमदार होता की त्याने आमचं काम करून दिलं. आणि तुमच्या बहिणीच्या आशीर्वादावर हे मी बोलतोय. नवरात्रीचा उपवास आहे, आज 3रा उपवास आहे. त्या देवीला हे सांगणं की भये दार उघड, आंबे दार उघड. या जे लोक आमच्या विरोधात बोलतायत, जे लोक आमच्या गरीब लोकांना हिरवतायत, त्यांचा सत्यानाश कर. हेच आम्हाला देवीकडे आमचं साखळ आहे. मुलगी जन्माला आली की तिला पहिल्या वर्षी 5,000 रुपये, ती 18 वर्षाच्या होईपर्यंत तिच्या नावावर 1,01,000 रुपये देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. योगायोगाने सगळे दाढीवाले वरती बसले आहेत. नरेंद्र मोदी दाढीवाले, एकनाथ शिंदे दाढीवाले, गुलाबराव पाटील पण दाढीवाला. त्यामुळं हे निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केलाय. महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं. आता माणूसच सांगतो महिला की तू बाजारात जाऊन ये, अर्धे पैसे वाचतील, 2 भाज्या जास्त येतील. आणि एसटी फटाफट भरायला लागून गेलेली आहे. हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. कोणती महिला आजारी पडली, तिला दवाखान्यामध्ये जे पैसे लागत होते, आज तुम्ही कोणत्याही दवाखान्यामध्ये जा, जो स्कीमचा दवाखाना आहे, तिथे महिला जाऊ दे, पुरुष जाऊ दे, लहान मुलगा जाऊ दे, 5 लाख रुपयाची मर्यादा करणारा हा आमचा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने असे सुंदर काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एवढ्यावर मुख्यमंत्री थांबले नाही. गरीब घरामध्ये गॅस सिलेंडर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पैसे 1200 रुपयाचा गॅस सिलेंडर घ्यावा लागतो. पण वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांनी केलेलं आहे. एवढ्यावर ते थांबले नाही. मग त्यांनी काढलं मुख्यमंत्री लाडकी बहीण. सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे यायला लागले. माणसाच्या मनामध्ये खतखत व्हायला लागली. कारण की हा माल तुमचा नाही, हो माल उलटा आहे. कारण की ते पैसे डायरेक्ट माझ्या ताईच्या अकाउंटमध्ये जातात. आता त्यांना लारी गोडी लावायची गरज नाही, आता तुम्हाला लारी गोडी लावायची गरज आहे. तर कारण स्वतःचे हक्काचे पैसे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या ताईंच्या अकाउंटवर टाकले. लोक अफवा फैलवत आहेत की निवडणूक आहे म्हणून पैसे आले. मला माझ्या माहितीप्रमाणे 5 हप्ते जवळपास आतापर्यंत आले. पहिले 2, नंतर 1 आणि आता ऑक्टोबरच्या 10 तारखेला 2 हप्ते येत आहे. म्हणजे 3,000 रुपये ऑक्टोबरच्या 10 तारखेला तुमच्या अकाउंटवर येणार आहे. आता बहिणीच्या अकाउंटवर पैसे यायला लागले. एसटी मध्ये अर्ध तिकीट फुकट केलं. मुलगी जन्माला आली तर तिला 18 वर्षाचा होईपर्यंत 1,01,000 रुपये दिले. 3 सिलेंडर फुकट केले. कोणी भी किसी भी लालूच करून द्या, आदमी बेईमान हो जाएगा लेकिन मेरी बहन बेईमान नहीं होगी. 100% आपल्या गुलाबराव पाटलाला म्हणा किंवा एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्रजीचं सरकार म्हणा, त्यांना पुन्हा निवडून देणार. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे की पुन्हा जर आमचं सरकार आलं तर 1,500 वरून 3,000 करण्याची शपथ एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या बहिणीनो, किती लोक हे निवडणुकीला 1.5-2 महिना बाकी आहे. मी तर ठरवलंय की फॉर्म भरायच्या दिवशीची गर्दी पाहून समोर गड्डी पे जायगा. जसं पत्ते खेळतात 3 पत्ते आखाजीचं बिल टाकलं का काम खटांग, मग समोरचा एकटावाला भी दुरीवाला घेऊन लेके जाता है फिर. आणि ही गर्दी पाहिल्यानंतर समोरच्यांचे 4 मुंड्या चित करणार. मी ठरवलंय की माझ्या लाडक्या बहिणींना मी आजपासून आव्हान करतोय, एकनाथ शिंदे साहेबांची निवडणूक म्हणजे गुलाबराव पाटलाची निवडणूक आहे. मला निवडून दिलं तर ते मुख्यमंत्री होतील आणि ते मुख्यमंत्री झाले तो 1.5 के 3 हो जाएंगे. वो मुख्यमंत्री नहीं बना तो ये चोट्टे अपने 1,500 भी बंद कर डालेंगे. त्यामुळं तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला सगळ्या माझ्या बहिणींना हे ठरवायचं की ज्या दिवशी आपण उमेदवारीचा फॉर्म भरू, पुरुष जर 15,000 राहिले तर महिला 20,000 राहिल्या पाहिजे, अशी ताकद आपल्याला त्यावेळेस लावायची आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या बहिणींना हे 1,500 रुपये किती फायद्याचे आहे. मुलगा बिस्किट मागत असला,
नवऱ्यापाशी द्या 10 रुपया नाही येत म्हण किसामा. आता मागायची गरज आहे, तुम्ही नाही देतात म्हणा काढलेस. औषधी घ्यायची आहे स्वतःचे पैसे आहे. पुढे गावात गेले नातू करता खेळणं घ्यायचंय स्वतःचे पैसे आहे. मालकाकडे मागायची गरज नाही. आता मालकला जर कुठले तो सांगतो तू पण काही शेत का, हे मानसिकता बदल गया है, राज बदल गया है. त्यामुळे माझ्या बहिणींना आणि माझ्या भावांना मी ही विनंती करणार आहे की हे नावराव पाटलाच्या फाउंडेशनने केलेलं आहे. पंढरपूर जायचं होतं, लोकांनी माझ्यावर टीका केली, निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पंढरपूरला लोकांना नेताय. अरे मी पंढरपूरला नेलं, तू कमीत कमी वणीच्या गणावर तर ने. नुसतं भाषण करून चालत नाही, आम्ही ते करून दाखवलंय. वणीचा गड जाऊ दे, नुसतं मनुदेवीला तर ने. इथं न्यायचं नाही. स्वतःला पोरग झालं ते चांगलं आणि दुसऱ्याला पोरग झालं ते काळं नकटं, अशा पद्धतीचा विचार या लोकांचा आहे. याच्यावर आम्ही थांबलो नाही बांधवांनो. आज आम्ही पंढरपूरला जवळपास 4000 लोकांना नेलं. 4000 लोकांना नेलं, स्वतःच्या खर्चाने नेलं. जसं नेलं तसं आणलं. आम्ही इथून जवळपास 4000 लोकांचं डोळ्याचं शिबिर मुंबईमधून करून आणलं, पनवेलमधून. हे काका समोर साक्षीदार म्हणून बसले आहेत. त्यांनी सांगावं की चहा तरी त्यांना त्यांच्या खिशामधून घ्यावा लागला का? नाही. गरिबाचे 50,000 रुपये वाचवण्याचं आम्ही काम केलंय. जसं प्रवीण बोलला की दवा से दुआ ज्यादा भारी पडती है. अरे छप्पर फाड़ के बोलता है गुलाब पाटील, आ जाओ मैदान में. ही दुआ मला कामात येणार आहे आणि या दुआच्या भरोशावरच आयुष्यामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलाय. मी 8 वर्षापासून मंत्री आहे, पण कधी मंत्रीपदाचा गर्व माझ्या आयुष्यामध्ये आला नाही. सर्वसाधारण कार्यकर्ता आला असेल, माझ्या घरी आला असेल, मी त्याच्यावर कधी कधी कार्यकर्त्याला मी माझा कार्यकर्ता आयुष्यात समजला नाही. हे माझं कुटुंब आहे, माझ्या रक्तातले आहे. ते कोणत्या जातीतले याच्यापेक्षा ते गुलाबराव पाटील आणि त्यांच्या परिवारातले असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि आज मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज जवळपास 30 बौद्ध विहार उभं करण्याचं काम जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आपण सुरू केलंय. धरणगावमध्ये को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.